नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अंड्याचं कालवण, अंड्याचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे मी 6 अंडी घेतलेली आहेत आणि अंडी बुडतील इतपत मी पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये, कारण अंडी मी कुकरला लावणार आहे। कुकरमध्ये डबा ठेवला आहे, त्यासोबत मी भात पण लावणार आहे, म्हणजे दोन्हीही एकसाथ होऊन जाईल आपला। आता कुकरचं झाकण लावून गॅसवर ठेवून देते। गॅस पेटवला आहे। कुकर गॅसवर ठेवायचा आणि त्याच्या 3 शिट्या काढून घ्यायच्या। 3 शिट्या होईपर्यंत मी इकडे कांदा खोबरं बारीक चिरून घेतलेला आहे आपल्याला वाटणाची तयारी करण्यासाठी। एक कांदा उभा चिरलेला आहे, खोबरं लसणाच्या पाकळ्या 7-8 घेतलेत, आलं आणि कोथिंबीर। आधी तर आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं, किंचित असं थोडंसं तेल टाकायचं नावाला, आणि खोबऱ्याचा कलर थोडा चेंज होईपर्यंत बघा अशा प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी। आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदाही व्यवस्थित भाजून घ्यायचा, त्याचा कलर पूर्ण चेंज होईपर्यंत। कांद्यामध्ये जरा थोडंसं जास्त तेल घालायचं आहे। कांदा भाजून झालेला आहे, त्याच्यामध्ये आलं आणि लसूण टाकलेलं आहे, तेही आपण भाजून घेऊया कांद्यासोबत। ते पण झालेले भाजून, आपण ते काढून एका डिशमध्ये थंड करायला ठेवूया। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटण करून घेणार आहोत त्याचं। हे वाटण करताना पाणी टाकावं लागेल थोडंसं, जसं लागेल असं पाणी टाकायचं, जास्तही नाही टाकायचं पाणी। अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार करून घ्यायची। ही अंडी मी आता सोलून घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे उभ्या चिरा मारलेल्या आहेत त्याला। कढईमध्ये आता मी तेल टाकते। 1.5 पळी तेल घातलेलं आहे कढईमध्ये, आणि हे जे वाटण आपण केलेलं आहे ना ते टाकायचं तेलामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। चांगला परतून झालेला आहे मसाला। आता याच्यामध्ये हळद, धना पावडर, गरम मसाला आणि घाटी मसाला टाकते। तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही तिखट टाकू शकता। आणि हा मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। त्याच्यानंतर आपण पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये। पाण्याचं प्रमाण तुम्हाला जसं हवं तसं, रस्सा तुम्हाला किती पातळ हवा किती घट्ट हवा त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता। आता चवीप्रमाणे मीठ घालायचं। कालवणाला मस्त उकळी आलेली आहे आणि पाहू शकता तरी पण मस्त आलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला अंडी सोडायची आहेत। सोलून घेतलेली अंडी सोडूयात। सावकाश सोडायचं, नाही तर हाताला चटका बसेल। छान तरी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही। तर कालवणाला मस्त उकळी आलेली आहे, वरून कोथिंबीर टाकायची। आपलं अंड्याचं कालवण तयार झालेलं आहे, पाहू शकता तुम्ही। भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।